मी प्रकाश हरगापरे दुंडगे. मी पूर्वी म्हणजे बँकेत सर्व्हिसला होतो. मला जरा बद्धकोष्ठाचा प्रॉब्लेम लहानपणापासूनच होता. मी ॲलोपॅथिक औषधांचा भरपूर उपयोग केला, परंतु त्याचा काय इफेक्ट मला जाणवला नाही. सहज आमचे मित्र डॉक्टर सागर गुंडकली आमच्या शेजारीच असतात, ते दवाखाना जवळ आहे. त्यांच्याकडे मी ट्रीटमेंट घेतली होमिओपॅथिक. पूर्वी मला ॲसिडिटीचा त्रास होता, तोही एका होमिओपॅथिक ट्रीटमेंटला कमी झाला. परंतु बद्धकोष्ठता आणि सर्दी हा महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे आमच्या हेरिडिटीमुळे मला सर्दीचा सुद्धा फार त्रास होता. परंतु मी ॲलोपॅथिक औषधाचा भरपूर वापर केला, परंतु त्याचा काही इफेक्ट जाणवला नाही. म्हणून मी पुन्हा होमिओपॅथीकडे वळलो. का माझं ॲसिडिटी होमिओपॅथिकमुळेच कमी झालं असल्यामुळे मी होमिओपॅथिक पेशंटच आहे. तसं मला त्याचं महत्त्व समजून आलं की बाबा होमिओपॅथिक म्हणजे काय ट्रीटमेंट असते, ते मुळापासून कसं डिस्ट्रॉय करता येईल, त्याचं मूळ हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून मी त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली. आता जवळजवळ बघा दीड वर्ष मी त्यांचं ट्रीटमेंट केलं. बद्धकोष्ठता सुद्धा कमी झालेला आहे. पूर्वीसारखं जेवला किंवा जेवायच्या अगोदर जावं, हे जे सायकोलॉजिकल हे होतं ते कमी झालेलं आहे. त्यामुळे मी आता होमिओपॅथिक ट्रीटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट हे माझ्या लक्षात आलं आहे. आणि जवळजवळ आता 70-80% तो म्हणजे वरचेवर पोट बिघडणं हे स्टॉप झालेलं आहे. म्हणजे 15 दिवसातनं महिन्यात त्यांच्याकडे ट्रीटमेंट ॲलोपॅथिक घेण्याचा प्रयत्न केला मी, परंतु होमिओपॅथिकमुळे मी ते कमी झालेलं आहे. आता जवळजवळ 4-5 महिन्यात हा प्रकार बंद झाला आहे, तो पोट बिघडण्यासारखे. त्यामुळं होमिओपॅथिक ट्रीटमेंट फार महत्त्वाची असते, परंतु त्याला पथ्यसुद्धा पाळायला लागतं आहे. जरा लॉंग ट्रीटमेंट घ्यायला लागतं आहे, कारण मुळापासून काढायचं असते ते. आणि ज्या प्रकारे आपल्याला फरक जाणवतो ते त्या डॉक्टरना जाण करून द्यायला लागतं. त्यामुळे हे होमिओपॅथिक इज व्हेरी इम्पॉर्टंट हे समजून मी त्या सर्दीतनंही मुक्त झालो. BP सुद्धा मी ॲलोपॅथिक गोळ्या घेतो, तेही बंद झाले. आणि बद्धकोष्ठता हा महत्त्वाचा मुद्दा, तोही स्टॉप झालेला आहे. म्हणजे एकंदरीत सांगण्याचा हेतू होमिओपॅथिक ट्रीटमेंटच योग्य आहे. ते मुळापासून सर्व आपापल्या व्याधी मुक्त करतात. त्यामुळं मी त्या डॉक्टर सागर गुंडकली किंवा होमिओपॅथिक डॉक्टरांचा आभार मानतो. अशाच प्रकारे आपल्याला सगळ्यांनी ट्रीटमेंट घ्यावं ही माझी इच्छा. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रोस्टेट ग्लँड्स म्हणून माझं रिपोर्ट मी बघितला आहे एकदा. त्या रिपोर्टमध्ये असं दिसायला आलं, कुठंतरी असे प्रोस्टेट ग्लँड्स नाहीत, परंतु जरा सूज आलेले आहे. ते सूज झाल्यासाठी घालवण्यासाठी मी युरॉलॉजिस्ट MS युरॉलॉजिस्ट डॉक्टरांच्याकडे ट्रीटमेंट घेऊन बघितले. 1-2 महिना त्या टॅब्लेट्सचा जरा इफेक्ट जाणवला, परंतु पुन्हा तोच प्रकार असल्यामुळे मी ही गोष्ट पुन्हा प्रोस्टेट ग्लँडचं बद्दलसुद्धा मी डॉक्टरना सांगितलं की असं प्रॉब्लेम सुरू झाला आहे वगैरे. त्यांनी ती ट्रीटमेंट त्यात ॲड केले. त्यामुळं तोही प्रकार सारखं लघवीला जाणे, तटणे ह्या गोष्टी जरा कंट्रोलमध्ये आलेल्या आहेत. आता जवळजवळ 30 ते 40% ट्रीटमेंट झालेले आहे. यानंतर आणखी 1-1.5-2 महिन्यांनी होईल असा आमचा म्हणजे विश्वास आहे त्याच्यावर. त्यामुळं ते प्रोस्टेट ग्लँड्सवर सुद्धा होमिओपॅथिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाहीतर ऑपरेशनला जायची पाळी येते. त्यापेक्षा होमिओपॅथिक ट्रीटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट.